कोकणच्या समृद्ध भूमीत जिथे माडांची पानं सळसळतात आणि समुद्राच्या लाटांचा अखंड नाद दरवळतो, तिथे शिमगा हा फक्त सण नसून कोकणी माणसाच्या श्रद्धा, परंपरा आणि जीवनपद्धतीचा अविभाज्य घटक आहे. फाल्गुन महिन्यात साजरा होणारा हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक मानला जातो. या काळात 7 ते 8 दिवस गावोगावी एक अद्वितीय जल्लोष पाहायला मिळतो. ग्रामदेवताच्या पालख्या नाचत गावभर फिरतात. अशा या कोकणातील शिमग्याला रायगड जिल्ह्यातील बोर्ली पंचतन गावात एक विशेष महत्त्व आहे. एक गाव एक होळी ही परंपरा अनेक वर्षापासून अभिमानाने जपली जात आहे. या शिमगोत्सवाची सुरुवात होते ती होळी प्रज्वलित होण्याच्या 10 दिवस पूर्वी लहान होळी गावात प्रज्वलित केली जातात. गावामध्ये जवळच्या गावातून खेळी, गोमूचे नाच येतात. गावामधला खेळ देखील दुसऱ्या गावात जातात. तर रायगड जिल्ह्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये तो प्रसिद्ध आहे. त्याला म्हणतात वैशिष्ट्यपूर्ण आहे, परंतु त्याला पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. आज जर तळ कोकणामध्ये गेलो आपण, रत्नागिरी सिंधुदुर्गचा शिमगोत्सव गाजवला जातो किंवा त्याचे वाच्यता बरीच होते, परंतु एवढा मोठा उत्सव तिकडे होत नाही. अगदी मी खात्रीपूर्वक सांगतो. त्याचं पोऱ्यास असतो देवीच्या. प्रथम ज्या पालखी गावामध्ये फिरते त्यावेळी प्रथम त्या पोऱ्याची पूजा केली जाते. तो पोऱ्यास असतो. मी प्रत्येक वेळेला दरवर्षी नवीन असतो किंवा एखादीला 2 वर्षी दुसरा तोच पोऱ्या पण नाचू शकतो. काय आता त्याचे जे पोऱ्यास असतो त्याच्या आई वडिलांनी नवस केलेला असतो. त्या मुलावरनं काहीतरी त्या प्रॉब्लेम असेल, समजा दुखणं असेल का असेल, तो मातीचे दूर कर, मी तुझ्या चरणाशी मी नाचवी. असं पहिले कसा 5 वर्ष नाचायचा नवस असतो. हल्ली काय पोरे बरेच दरवर्षी नवीन एक म्हणजे येतो, त्यामुळे 5 वर्ष तर नाचू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे किंवा मी वाचल्याप्रमाणे किंवा मी केलेल्या अंदाजाप्रमाणे ते 100% खरं असेल असं नाही. परंतु मला असं म्हणायचं आहे की होळी पौर्णिमेच्या 2-3 दिवस अगोदर गावोगावीतून पोरे निघतात, राधा निघतात, खेळ निघतात. याचं कारण त्या देवता आजूबाजूच्या गावातील देवतांना भेटण्यासाठी जातात आणि देवाला तिथून हलता येणार नाही म्हणून राधा किंवा पोऱ्या किंवा खेळ हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते पाठवले जातात. ते त्या गावांना फिरतात, गावामध्ये लोकांना दर्शन देतात. जाताना त्यांना देवीचा शिक्का म्हणजे शिका लावतो म्हणतो त्याला, तो लावला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये देवत्व आलेलं आहे त्या देवतेचं. आणि मग ते गावोगावी फिरतात, सगळीकडे लोकांना दर्शन देतात, लोक त्याची आरती करतात, पूजा करतात. यथाशक्ती देवीला देणगी द्यावी म्हणून काही पैसे देतात, काही खाण्यापिण्याची त्यांची व्यवस्था करतात, जे खेळी असतात त्यांची. आणि होळीच्या दिवशी हे सगळे खेळ आपापल्या गावी पुन्हा परत जातात आणि देवता आपापल्या खेळ परत येतात. म्हणजे देवता आपापल्या गावी येतात आणि ज्या देवता वेगवेगळ्या गावी फिरायला गेले असतात त्या देवतांच्या चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान यात्रा भरतात चैत्र महिन्यामध्ये. आणि मग तिथे आपण सगळ्या यात्रांना वेगवेगळ्या जातो. म्हणजे पोरे म्हणजे खेळी किंवा हे राधा हे आधी लोकांना दर्शन द्यायला जातात आणि मग लोक त्यांच्या जत्रेला जातात. पोऱ्या हा पारंपरिक पद्धतीने आपला हा देवीचा पोऱ्या असतो. आपण त्याला राधा असं देखील संबोधलं जातं आणि मग प्रथम त्याची पूजा होते आणि मग देवी पालखी त्या व्यक्तीच्या दारामध्ये
उभी राहा. नवसाचा पोऱ्या मग त्या पोराला ज्यावेळी खेळ निघतो त्यावेळेला त्याचे स्वतःच्या घरी म्हणजे नाणं वगैरे सगळं करून व्यवस्थित शृंगार करून वगैरे येणीपणी करून काय सगळ्या पद्धतीने त्याला सजावट करून मग त्याची ओटी भरली जाते. आणि मग तो असा पोऱ्या तिथून वाजत गाजत ज्यावेळी रस्त्यामध्ये घरं भेटतात सगळ्या बाया येतात आणि त्या पोऱ्याच्या घरोघरी आरती करतात आणि त्या फडावरती त्या पोऱ्याला आणला जातो. आणि खेळ मग खेळच कुठे आहे. पूर्वी जो खेळाचा म्हणजे इतिहास होता आता ज्या दिवशी म्हणजे होळीच्या आदल्या दिवशी हे या बाजारपेठीमध्ये कितीतरी खेळाची झुंबड असायची म्हणजे बरीच झुंबड असायची. आता तसा काय पूर्वी झळ नाही. काही काही गावात इथे खेळच बंद केले. काहीतरी त्यांना नडवा होतो म्हणजे एक दिवसाचा तरी खेळ आणतात आणि फिरून येतात. असा काही काही जणांचा म्हणजे आज चाललेला आहे. पण पूर्वी सारखा 3-3, 4 दिवस खेळ जायचा तो आता बंद झाला. गावाबाहेर गेलेला देवीचा खेळ गावातील सर्व लोक एकत्र येऊन वाजत गाजत गावात परत घेऊन येतात. आज खरं म्हणजे होळीचा उत्सव सुरू झाला आहे. आज बोलतो म्हणजे होळी कसं रात्री आहे. उद्यापासून देवीची पालखी फिरणार आहे. आमची देवी चिंचवादेवी म्हणजे या नवसाला पावणारी देवी आहे. आणि म्हणून या पूर्वी भागातील काय सर्व मंडळातील काय कुठलाही ग्रामस्थ मुंबईत राहत तर देवीच्या पालखीकरता मूर्तीमध्ये येणार. या 2 तालुक्यामध्ये येणार. देवीचं दर्शन घेणार. पालखी सोहळा नाचवणार. होळीचा संपूर्ण सण तो गाजवणार आणि देवीचा आशीर्वाद म्हणून पुन्हा आपल्या मुंबई मार्गे रवाना होतो आणि त्यामुळे त्यांना चांगलं यश मिळते. हा सण आमचा एकदम मोठा सण आहे. याला कुठे म्हणजे त्याची गणना कुठे होणार नाही. मी त्यामुळे आमच्या होळीचा उत्सव गोवीचा आदिवाचा असेल, वडवळचा असेल, चित्रा असेल, कापुली असेल, कुदारचा असेल, कापुलीचा असेल या सर्व भागांतील आमच्या देवीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तुला कोणत्या तो नांदवला जातो. आणि कोकणातला शिमगा म्हणजे असा सण आहे की तुम्ही पाहाल ना ते दरवर्षी ही एक्साइटमेंट आहे ना डबल होत जाते. म्हणजे तुम्ही किती वेळाही आलात ना शिमग्याला तरी तुम्हाला असं वाटेल अरे पुढच्या वर्षी परत यावा. काही जण तर आमच्यातले असे आहेत की जॉब सोडून येतात. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ती शिमगा सण आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि खूप मजा करतो शिमग्याला. तुम्ही कधी नसाल आलात तर या एकदा बघा आणि या सणाची मजा घ्या. तिथे येऊन अनुभवू शकता. माझं शब्दापेक्षा तुम्ही इथे येऊन जर अनुभवलात ना तर त्याची मजा वेगळीच आहे. या नक्की. होळीसाठी लागणारी लाकडे वाजत घेऊन जाण्याची मजा काही ओरच आहे. आणि मग वेळ येते ती होळी प्रज्वलनाची. गावातील सर्व लोक होळीच्या मैदानात एकत्र होतात. अनवाणी पायाने गावकरी व देवीच्या पोऱ्या होळीभोवती 5 फेऱ्या मारून होळी प्रज्वलित केली जाते. होळी दहन होते वेळी त्यामध्ये नारळ अर्पण केला जातो. त्यानंतर होळीमध्ये कोंबडीच्या पिल्लाचा बळी दिला जातो. हे सर्व सुरू असताना 2 खालूबाजांमधील चढाओढ पाहायला लोकांची खूप गर्दी असते. होळीच्या मध्यभागी असलेल्या खांबाला वेलीच्या मदतीने पाडण्याची एक वेगळी परंपरा या गावात पाहायला मिळते. जंगलातून आणलेली ही वेल एकत्र बांधण्यासाठी तिला दगडाने ठोकली जाते आणि मग सुरू होतो तो एक युद्ध.
होळी आणि देवीच्या भक्तांमध्ये. होळीच्या मध्यभागी असलेला हा खांब पाडल्यानंतरच होळी संपन्न होते. त्यानंतर बोर्लीकरांना वेध लागतो तो पहाट होण्याचा. सूर्योदयापूर्वी सकाळी 6 वाजता वाजत गाजत देवीची पालखी देवीच्या मूळ मंदिरातून बाहेर निघते. पालखीसोबत देवीच्या पोऱ्या असतो. आधी त्याची पूजा केली जाते, मग पालखी घरोघरी येते. पालखी मंदिरातून निघाल्यानंतर गावातील महिला उपवास धरून अणवाणी पायाने पालखीच्या पुढे दुधाने रस्ता शुद्ध करतात. जेव्हा दुसऱ्या दिवशी देवी मंदिरात विराजमान होते त्यानंतरच त्या महिलांचा उपवास सुटला जातो. ही पालखीची वर्गणी असते सार्वजनिक, वर्षातनं एकदा घेतले. देवीच्या इतर खर्चासाठी ह्याच्यातनं अरेंजमेंट केली जाते सर. एक पालखीची वेगळी आहे, खालूची वेगळी आहे. अशा 2 प्रकारच्या 2 आहेत. शिमगोत्सव हा जसा अगोदर चालत आलेला आहे तसा तो आत्तापर्यंत चालत आला आहे. किंबहुना आता सोशल मीडियामुळे त्याला आणखीन एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे. पण आपल्या संस्कृतीशी नाळ जोडणारा असा शिमगोत्सव आहे. म्हणजे अगदी जेव्हा तुम्ही लहान असता, लहानपणापासून जेव्हा तुम्हाला कशाची जाणीव देखील नसते, तिथपासून तुम्ही या शिमगोत्सवात सामील होत असता. आणि त्याचा प्रभाव एवढा जबरदस्त आहे की तो अक्षरशः आपल्या नसानसामध्ये भिनलेला आहे. तर देवीचं महात्म्य एवढं प्रचंड आहे की प्रत्येक बोर्लीकर हा जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, शिमगा बोलला की तो येणारच. म्हणजे एवढं जबरदस्त महात्म्य त्या शिमग्याचं आहे. आणि तुम्ही बघितलं असाल की रात्रीपर्यंत 2-2:30 वाजेपर्यंत आपल्या होळी लागते. होळी पण आपला एक गाव आणि एक होळी अशी परंपरा जपणारा आपला शिमगोत्सव आहे. आणि पंचक्रोशीतील जर तुम्ही क्राऊड बघितलं, जर लोक बघितलेत, तर अख्खं एवढं मोठं जे पटांगण आहे, एवढं सगळं मोठं पटांगण भरून जातं. पारंपरिक शिमगोत्सव कैक वर्षापासून चालत आलेला आहे, त्याची आपल्याला कोणालाच कल्पना नाही आहे. आता एक इव्हेंट, शिमगा आणि होळी हा बोर्लीचा एक इव्हेंट तयार झालेला आहे. मी 1976 सालापासून मुंबईवरून होळी उत्सवासाठी येतो. आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे एवढं चालायचं, पालखी घेऊन प्रत्येकाच्या घरोघर जायचं आणि त्यांचं पालखी म्हणजे आरती झाल्यानंतर ते यायचं. तर त्यावेळेस कसं घरं कमी होती, आता खूप जास्त झालेत घरं. आणि अनवाणी जाण्याचं म्हणजे खूप त्रासदायक असतो, पण आम्हाला काही त्याचा त्रास वगैरे होत नाही. ती त्या माऊलीची कृपा असते. आई चिंचबा देवीला नतमस्तक होतो. देवीचं जे महत्त्व आहे ते चिंचेच्या झाडाखाली ते प्रगट झाल्यानंतर गावामध्ये ज्यावेळेला महामारीचा असा त्रास झाला होता, त्यावेळेला गावाच्या लोकांनी एकत्र येऊन देवीचं महत्त्व जाणण्याच्या दृष्टिकोनातून देवीचा आम्ही जागर करू. आणि त्याप्रमाणे सप्ताह पाळी हा परंपरेनुसार चालू झाला. आणि आज तगायत आमच्या नागरिक समाजाच्या 6 होत्या, 6 मंडळं, पंच कमिटी जॉईंट असलेली सर्व समाजातील मंडळी ही सगळी सातत्याने दिवस आणि रात्र अशा प्रकारे पहारा करून त्या ठिकाणी देवीचा जागर करतात. आणि शिमगोत्सव हा अतिशय चांगल्या पद्धतीने, शांततेने सर्व धर्म समूह 18 पगड जात एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरा करतो. शिमगा सुरू व्हायच्या 1 महिना अगोदरपासून
जसं वेळापत्रक आपला ग्रुपवर येतो तेव्हापासून एक्साइटमेंट असते आणि सुट्टी वगैरे घ्यावी लागते, तर त्या सगळ्या गोष्टी असतात. त्यानंतर मग मी तर इथे सहभागी होऊ शकत नाही कारण शेवटच्या वेळी येतो, पण आमचे सगळे यंग ग्रुप आहे आमचा, तो सगळा एवढी बघा तुम्ही ते व्यवस्थित सजावट केलेली आहे. तर आम्ही जे काय असेल ते आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असतो. दरवर्षी आम्ही वेगळे पण देण्याचा प्रयत्न करतो. सगळे उत्साही आहेत, सगळ्या हातभार लावणारे हौशी आहेत. तर याच्यातून हा सगळा जो दिसतोय हा सगळ्या आमच्या मंडळातून सहकार्य करून सगळा कार्यरत झालेला आहे आणि सगळं व्यवस्थितरित्या पार पडलेलं आहे. आता अजून पण काहीतरी आहेत थोड्या इकडे तिकडे, पण होतं अगदी सगळे खेळीमेळीच्या वातावरणात हा सगळा सजावटीचा प्रोग्राम करतात आणि दरवर्ष हा आपला देवीचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थितरित्या पार पडतो. दरवर्षी या सणाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो की आपली आई चिंचबादेवीची पालखी आपल्या दाराशी येते आणि त्या निमित्ताने आम्ही सासर वाजणी या सणासाठी खास करून माहेर वाजणी म्हणून येतो आणि आनंदाने हा सण साजरा करतो. म्हणजे तिची उत्सुकता असते की कधी आपल्या दाराशी येईल आणि ती पालखीची जी आनंदमय जे वातावरण असतं ते आपण कसं अनुभवू. आणि अगदी लहानांपासून थोरांपर्यंत ह्या देवीच्या पालखीची सर्वांना उत्सुकता असते. संक्रांत वगैरे होते ना तेव्हा पहिलेचे लोक असे करायचे, संक्रांत झाली की आम्ही सुरुवात करायची नाचायला. पण आता काय 10-15 दिवस असतानाच महिला सगळ्या नाचत असतात. धाबडा ओळख करून द्यायला ही ओळख कुठं घरावर कुठं पालखी न्यायची, कुठं उतरायचं, कुठं बरं उतरायचं, ह्यासाठी ओळख आम्ही सोबत असतो. आणि पेटी असतो, ही पेटी टाकायची किती त्याच्याप्रमाणे कुणी 50 टाकतो, 20 टाक काय स्वखुशीने 50 कुणी अशी देणाऱ्या इच्छा असतात. आणि त्यासाठी म्हणजे आम्ही पोऱ्याच्या काय पालखीजवळ येतं ना, त्यासाठी पोऱ्याला लोक काय काढायचं आम्ही असतो. हा प्रत्येक बोर्लीकराच्या आणि विशेष करून कोकणातल्या प्रत्येक कोकणकराच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि आत्मीयतेचा विषय. शिमगा आणि गणपती हे 2 उत्सव असे आहेत की जे प्रत्येक कोकणकराच्या अगदी म्हणजे हृदयस्थ असलेले विषय आहेत. आणि त्यातून बोर्लीबद्दल बोलायचं झालं तर बोर्लीची ग्रामदेवता आई चिंचमाता, जी चिंचमाता, चिंचबादेवी, चिंचेश्वरी, चिंचाई अशा अनेक नावाने या पंचक्रोशीमध्ये प्रख्यात आहे आणि पंचक्रोशी तिथे मावली आहे. म्हणजे तिची ख्यातीच सांगायची झाली तर नवसाला पावणारी आणि संकटी धावणारी. जेव्हा दुसऱ्या दिवशी देवी मंदिरात विराजमान होते त्यानंतरच या सर्व महिलांचा उपवास सोडण्याची परंपरा आहे. जेव्हा देवी होळीवरच्या मंदिरात येते तेव्हा लोकांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. तरुण मंडळी खांद्यावर पालखी घेऊन नाचत मंदिरात प्रवेश करतात.
चानेवरती देवी विराजमान होते. त्यानंतर लावणी आणि आरती केली जाते. मंदिरात शेजारी रंगमंचावर लावणी सादर केली जाते. लहानपणापासून आम्ही हा होलिकोत्सव पाहत आलेलो आहोत. अतिशय भाग्यवान आम्ही स्वतःला समजतो की एका सांस्कृतिक नगरीमध्ये आणि एका क्रीडा नगरीमध्ये बोर्ली पंचतन हे पूर्वीपासूनचं एक क्रीडा व सांस्कृतिक केंद्र आहे असं म्हटलं तर हरकत नाही. अतिशय लहानपणापासून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो आहे आणि खूप आनंदाने हर्षोल्लास चालू आहे. इथली सगळी मंडळी हा सण साजरा करत असतात. माझ्या लहानपणी माझ्या आजोबा कैलासवासी पांडुरंग नारायण खोल हे इथल्या सगळ्या सामान्य जनतेतील लोक होती. पाटील वगैरे सगळी मंडळी, खोपकर आदरणीय बाई काका खोपकर वगैरे सगळी मंडळी, तसेच चांगोजी पाटील वगैरे सगळी मंडळी आणि सहकारी ह्या सगळ्यांना समवेत घेऊन त्यांनी पूर्वीपासूनचं फार 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 वर्षापूर्वीची या सगळ्या आपल्या होलिकोत्सवाला परंपरा आहे आणि ती परंपरा पुढे पुढे अविरत ही चालू ठेवलेली आहे. नवीन पिढीने देखील अतिशय आनंदाने उत्साहामध्ये सर्वांना एकत्रित घेऊन अतिशय गुण्यागोविंदाने हा उत्सव हा आपला साजरा केला जातो आणि आपण पण सगळेजण आपण एक आहोत जी एक जे हे असते तर ती भावना खरोखर प्रत्येकाच्या नसनासात दिलेली आपण बोगलीकर आहोत आणि बोगलीचा उत्सव हा पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये अतिशय खूप प्रसिद्ध त्यावर झालेला आहे. या ठिकाणी येऊन त्या कलेचा आनंद लुटतात आणि फार पूर्वीपासून इथल्या म्हणजे नाट्य कलावंतांना एक चांगलं स्टेज इथं मिळालेलं आहे की वेगवेगळ्या समाजातील ही जे नाट्यप्रयोग त्या ठिकाणी केले जातात. तर छोट्या छोट्या आपल्या सगळ्या कलावंतांना अतिशय चांगल्या प्रकारचं एक व्यासपीठ म्हणा किंवा रंगमंच चांगलं उपलब्ध त्या दृष्टिकोनातून मिळालेलं आहे आणि त्यांच्या अभिनय कौशल्याला एक चांगले वाव मिळते आणि खरोखरच असंख्य प्रेक्षक त्या ठिकाणी गर्दी करून पंचक्रोशीतील प्रेक्षक त्या ठिकाणी गर्दी करून त्यांच्या नाट्यकलेला खूप म्हणजे चांगल्या प्रकारची दाद देतात आणि त्यातूनच हे आपले कलावंत देखील आता घडत आहेत आणि चांगले चांगले कलावंत या ठिकाणी आपली ती कला त्या ठिकाणी सादर करतात. याचा देखील आपल्याला खूप आनंद होतो. भक्तगणांची ओढ वाढलेली आहे. विशेष म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, रायगड असेल, महाड असेल या सर्व ठिकाणावरून दर दिवशी एवढी भाविक या देवीच्या दर्शनासाठी येत आहेत कारण ती पावणारी आहे. एक म्हशाचा सोड अत्यंत आजी की जेवढी दरवर्षी परंपराप्रमाणे तेच सोंग होत असतात, तेच वेषांतर असतो, तेच नाटिका किंवा त्याच नकला होत असतात. परंतु ते पाहण्यासाठी आज
जी लोक म्हणजे बाहेरगावची नाटकं जेवढी होत असतात, रंगमंचावरची कलाकार जेवढी येत असतात, त्याच्यापेक्षा तीन पटीने लोक या श्रीवर्धन मसाळा परिसरातून आमच्या त्या होळी उत्सवासाठी मशाचा सोंग पाहण्यासाठी येत असतात. त्यावेळेला मी लहान होतो तेव्हा आमचेसुद्धा सकाळीपासून आम्ही अंथरूण टाकण्यासाठी तिथं जात होतो. तिथे पैशाचे म्हणजे आमचा अंथरूण कोणी बाजूला करू नये म्हणून आम्ही 10 पैसे बरेचसे दगड मारून उलट्या करून असे ते खेळायचो. पूर्वी जसं होतं की देवी आमची मी स्वप्नामध्ये जायची, माझी साडी घेऊन आलीस, माझी चिंदी घेऊन आलीस. आज नवीन साड्या कोण 11,000, 15,000 हजाराच्या साड्या देवीला नेसवत असतो, परंतु त्या देवी पूर्वी दुसऱ्या देवी शाळा म्हणजे याच्यामध्ये त्याची लिलाव करतात, परंतु आपल्या इथं कुठलाही लिलाव केला जात नाही. कारण देवीचं महत्त्वच तो आहे. ती म्हणते माझं आहे ते मलाच पाहिजे, हा एक वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती मला आलेला अनुभव आहे की 2 वर्षापूर्वी मी वेडा वृंदावन नाटक हा वडवली या ठिकाणी केला होता. त्यावेळेला वडवलीच्या लोकांनी माझा तिथे सत्कार केला होता आणि जांभूळकरीण देवी तिचा मला फोटो दिला होता भेट म्हणून. मला सुद्धा सध्याने मी तो घेऊन आलो आणि माझ्या देवाच्या घरामध्ये आमच्या जुन्या घरामध्ये मी तो ठेवून दिला. त्यामुळे आमची देवीचं हे आहे. तर त्या ठिकाणी आमच्या त्या घरामध्ये असलेल्या आमच्या म्हणजे भाऊ आहे त्यांना देवी म्हणून की मी असताना दुसरी देवी किती बाजूला का आणली. पण शेवटीला मला ते भावाने सांगितलं आता असं आहे, मला झोपू देत नाही, हे नाही करते, सारखं हे होतं. मग शेवटीला मला सुद्धा मग भास व्हायला लागले, अरे बापरे बोललो असं आहे. मग मी स्वतः माझ्या बायकोला घेतली आणि ती जी दिलेला मला प्रेझेंट होता, भेट होती म्हणजे फ्रेम होती, ती देवीची देवळामध्ये मी जांभूळकरच्या देवळामध्ये घेऊन गेलो. म्हणजे पण आपण फक्त त्यांनी दिलेलं प्रेमाचं प्रतीक होतं, तो आपण ठेवलं होतं. बाकी काय आपली श्रद्धा शेवटीला मातीवरच आहे. तर आज सुद्धा कुठल्याही घरामध्ये जाताना चिंदी असेल, कपडा असेल, काय असेल तर सर्व होळीमध्ये टाकत असतात. तिथं आज हार जेवढे भेटतात तेवढे सुद्धा होळीमध्ये अर्पण केले जातात. त्याच्यामुळे कुठलाही चिंदी किंवा कपडा घेऊन जात नाही. हा आमच्या देवीचं वैशिष्ट्य आहे. कोकणवासियांचं गणेशोत्सव आणि होलिकोत्सव हे 2 मोठे सण. बाकी तुमच्या सण समारंभ असतील, कार्यक्रम उपक्रमाला कोकणवासी येणार नाही, परंतु होळी म्हटलं की तो येणारच आणि अगदी आनंदाने येणार, त्याचे नातेवाईक येणार, तो येणार आणि आनंदाने सण साजरा करतात. देवस्थान ट्रस्ट, गावकी सगळे समाज, आता आगरी समाज, भंडारी समाज, कुणबी समाज, बुरुड समाज असेल, अजून रोहिदास समाज असेल, जैन समाज असेल, कुंभार समाज असेल किंवा अन्य छोटे मोठे जे समाज आहेत ते सगळे समाज एकत्र येऊन आमची गावकी स्थापन झालेली आहे आणि ही गावकी एकत्रितपणे हा उत्सव साजरे करते. गेले अनेक वर्ष ही परंपरा चाललेली आहे. आमच्या या सणाचं वैशिष्ट्य म्हणजे या सणामध्ये कुणीही कुणाशी वाद घालत नाही. अगदी कुणाला धक्का लागला आणि कुणी कुणाला अपशब्द बोलला तर त्याला प्रत्युत्तर दिलं जात नाही. हे आमचं गावकीच्या एकतेचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, कुठले कार्यक्रम पालखीचं नियोजन कसं करायचं, होळीचं नियोजन कसं करायचं, त्यानंतर पालखीच्या पाळ्या कशा सजवायच्या, पावत्या कशा पाडायच्या, खालू पावती कुठली, देवीची पालखीची पावती किती घ्यायची, त्या पैशाचा विनियोग, ह्या सगळ्या गोष्टींचं महिनाभर अगोदरच नियोजन केलं जातं. मंदिराच्या सजावटीपासून अगदी देवीचे दागदागिने पॉलिश करणं आणि प्रत्यक्ष मुखवटे देवीचे स्वच्छ करणं, ते गुळगुळीत करणं, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, कमिटी आणि संपूर्ण गावकी करत असते. देवस्थान ट्रस्ट जरी ह्याचा पुढाकार घेत असेल तरी संपूर्ण गावकीला विश्वासात घेऊनच ते करत असते. मग होळीच्या दिवशी रात्री होळी लावायची असेल त्यासाठी लाकूड फाटा कसा गोळा करायचा, त्यानंतर कुणी मानाचे मानकरी कोण होळी लावणारे आहेत, त्यानंतर तो पोऱ्या सजवला जातो, पोऱ्या नाचवला जातो, त्यानंतर त्या फेऱ्या मारल्या जातं. ह्या सगळ्या गोष्टीचं अगदी व्यवस्थित बारकाईनं नियोजन केलं जातं आणि त्याच नियोजनाप्रमाणे वर्षानुवर्ष ते होत आलेलं आहे. या होलिकोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठ फुललेली असते, एवढी बाजारपेठ फुललेली असते की अगदी तुम्हाला पाय ठेवायला जागा मिळणार नाही.
आणि मोठ्या प्रमाणात व्यापाराची पैशाची आर्थिक उलाढालसुद्धा मोठ्या प्रमाणात होते या बोरलीमध्ये. आणि प्रत्यक्ष जेव्हा देवी गावामध्ये फिरते, त्या फिरल्याच्यानंतर ती स्थानापन्न होते, ते मूळ तिच्या माहेरी येते आणि आल्यानंतर जी नवस फेडण्यासाठी रीघ लागलेली असते लोकांची, ती अगदी 5 दिवस अविरतपणे चालू असते. रात्री काय 2-3 तास किंवा 4-5 तास सवलत मिळत असेल पुजाऱ्यांना, नाहीतर ते पुजारी अगदी थकून जातात. आणि की देवी ही नवसाला पावणारी आहे, जागृत देवस्थान आहे, प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण करते. अगदी शिकलेला असो, अशिक्षित असो, शहरातला असो, गावातला असो, आजूबाजूच्या गावातला असो, सगळेजण देवीच्या चरणी नतमस्तक होतात. देवी ही नवसाला पावणारी आहे. याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो की आज देवीच्या पाठीमागे जी चांदीची आरास आहे, ती चांदी देवस्थान ट्रस्टनी कधीही विकत घेतली नाही. हे नवसाला कुणाच्या घरी पाळणं हल्लं आहे, त्यांनी चांदीचा पाळणा दिलेला आहे. देवीला दागिन्यांनी मढवली जाते, ते दागिने देवस्थान ट्रस्टनी कधीही विकत घेतलेले नाही. असं माझ्या ऐकणं तरी असं आहे. कुणाला नवस पूर्ण, ज्यांची कुणाची मनोकामना पूर्ण झाले, त्यांनी कधीप्रमाणे सोनं तिथं अर्पण केलं तिच्या चरणाशी, आणि त्याच्यातूनच हे देवीला श्रीमंतपण आलेलं आहे, ह्या देवस्थान ट्रस्टला श्रीमंतपण आलेलं आहे. आपली कला सादर करते, कधी ऑर्केस्ट्रा असतात, कधी नाटक असतं. आणि ह्या सगळ्या गावकीची लोकं, सगळ्या समाजाची लोकं गुण्या गोविंदाने नांदून येऊन एकत्र खांद्याला खांदा लावून काम करतात. कोणी कोणाचा अपमान करत नाही, कोणी कोणा अपमान मानत नाही. आणि आमच्या बोरलीच्या एकतेचं प्रतीक जर तुम्हाला बघायचं असेल, उदाहरण बघायचं असेल, त्या होलिकोत्सवामध्ये बघायला मिळेल. 5व्या दिवशी या पंचक्रोशीमध्ये आपण देवीला महिषासुरमर्दिनी म्हणतो. आमची चिंचबादेवी, आपली चिंचबादेवी, ती ही महिषासुरमर्दिनी आहे. मशाचं सोंग म्हणजे मसोबाचं सोंग या ठिकाणी सादर केलं जातं. अखंड रात्रभर, रात्री 10 ते सकाळी जवळजवळ 5:30-6 वाजेपर्यंत हा तमाशा चालू असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सोंगांना प्रातिनिधिक स्वरूपात मारलं जातं, जेणेकरून त्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्यांच्यापासून गावाचं रक्षण व्हावं म्हणून गावदेवी चिंचबादेवीच्या माध्यमातून त्या सोंगांना मारलं जातं. आणि असा धूमधडाका झालेला कार्यक्रम आनंदमय 5 दिवस गेले की 6व्या दिवशी आम्हाला अगदी थोडंसं कुठेतरी आमच्या मनामध्ये हृदय द्रवतं आमचं, आम्हाला थोडंसं दुःखद वातावरण निर्माण होतं. वाटतं की देवी इथून जाऊच नाही. त्यावेळी एरवी 5 दिवस हसत खेळत आनंदमय असणारं वातावरण त्या दिवशी तुम्ही प्रत्यक्ष येऊन जर होळीवर बघाल, ज्या पालखीच्या परतीच्या मिरवणुकीचा, त्यावेळेला प्रत्येकाचा कंठ अगदी दाटून आलेला असतो, सद्गदित झालेला असतो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठेतरी उत्साह असतो. त्याचबरोबर पालखी मिरवणुकीचा उत्साह असतो. परंतु देवी जाते, आपण ह्या कार्यक्रमाला बघणार आहोत, त्याचं अगदी दुःख कुठेतरी जाणवत असतं. आणि त्या दुःख बरे वातावरणामध्ये देवीच्या पालखीची मिरवणूक आपण नेत असतो. देवीला मूळ स्थानी तिच्या सासरी आम्ही पोचवतो. नमस्कार. पहिल्यांदा चिंचबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा जो उत्सव शिमगोत्सव साजरा केला जातो, हा आमच्या सर्वांच्या माहितीप्रमाणे कोकणातील एक सर्वात मोठा उत्सव म्हणून समजला जातो. आज बोरली पंचायतांमध्ये विविध समाजातील लोक गुण्यागोविंद राहतात, पण एक वैशिष्ट्य असं आहे की एक पारंपरिक आपली एकच होळी लागते. एक गाव आणि एक होळी ही परंपरा आजतागायत शेकडो वर्षापासून जे चालू आले, ती परंपरा जपण्याचं काम सर्वच मंडळी आजपर्यंत करतात. आम्ही जो आता होलिकोत्सव जो साजरा करतो, ती जबाबदारी तशी सगळ्यांनी वाटून घेतलेली आहे. गावाने आपापली जबाबदारी प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समाजातील घटकाला माहिती आहे आपण काय शिमगोत्सवात करायला पाहिजे. कारण ह्या आखून दिलेल्या गोष्टी पूर्वपरंपरागत चालू केल्यात, त्या तशाच चालू आहेत. अध्यक्ष म्हणून एक निमित्त मात्र असतं, तर आपण एक अध्यक्ष कमिटी असावी म्हणून अध्यक्षस्थान आहे, बाकीची कमिटी आहे, पदाधिकारी आहेत, विश्वस्त मंडळ आहे. पण या सगळ्यांना सांभाळून घ्यायला, सगळ्यांना कामं वाटून देणं, एवढं काम सोडलं तर आपली जबाबदारी काय विशेष दडपण आहे असं वाटत नाही. कारण प्रत्येकजण उत्सुकतेने, स्वयंस्फूर्तीने आपापली कामं अतिशय आनंदाने आणि नीटनेटकेपणे करत असतात. पहिल्यांदा होलिकोत्सव म्हणजे लहानपणापासून अगदी बालपणापासून आम्ही पाहिलेला सण आहे आणि अतिशय आवडीचा आणि जिव्हाळ्याचा हा सण. त्यामध्ये पूर्वीपासूनच अतिशय मनावर कोरलं आहे सगळ्यांच्या की बाबा शिमगोत्सव आपला म्हणजे एक आपला सण, हक्काचा सण, अतिशय आनंदाने साजरा करायचा सण. शिवाय कोणतंही भांडण, एकदा होलिकोत्सव सुरू झाला की ते कुठलंही भांडण तंटा कोणाजवळ करायचं नाही, ते सण, ही परंपरा आजपर्यंत चालूच आहे. पण याच्यामध्ये बदल थोडेसे झालेत, म्हणजे थोडेसे चेंजेस आज वर्षानुवर्ष जी पद्धत बदलत गेली, त्या पद्धतीने पूर्वी आम्ही लहान असताना एक होका खेळवण्याची पद्धत होती, ती आज लोप पावल्यासारखी वाटते. होका म्हणजे काय, ते होका एक तार असायची, तारेला कपड्याचा गुंडाळा करायचा आणि त्या रॉकेलमध्ये बुडवून ते आणायचं दुकानातूनच, टाक्या ठेवलेल्या असायच्या. त्यामुळं आणि तो होका संध्याकाळची जी होळी लागायची छोटी, जी मुलांची होळी म्हणायची,
त्या होळीला होका खेळवायचा आणि अतिशय चांगला आनंद घ्यायचा आणि आनंद मिळायचा. आज ती थोडीशी परंपरा कुठेतरी लोप पावली दिसते. मधल्या काळात थोडंसं बदल झाला होता, पण आता पुन्हा आपण बघितलं की विशेषतः तरुणाई या सणाकडे अतिशय उत्सुकतेने अतिशय म्हणजे जिव्हाळा असण्यासारखी वागल्यासारखे दिसतात आणि त्याचा सुखद आनंद आम्हाला मिळतो. कारण आता स्वयंस्फूर्तीने बरीचशी तुम्ही पाहिलं तर देवीची गाणं स्वयंस्फूर्तीने बरीच आमची तरुण मंडळी बनवत असतात. म्हणजे त्यात देवस्थान ट्रस्टकडून त्यांना कोणतीही अपेक्षा नसते, फक्त त्यांच्या एक कौतुकाची थाप द्यावी एवढीच अपेक्षा त्यांना आमच्याकडून असते. पण जी परंपरा आम्ही जपले यापुढे तशीच राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. देवीचं महत्त्व एवढं आहे की आपण साध्या हळद असेल तर हळदीला माणसामध्ये वादवाद होत असतात एखाद्या छोट्याशा गावामध्ये, परंतु या ठिकाणी आमची देवी जेव्हा विसर्जित होत असते, म्हणजे होळी आमची सोंग झाली की ज्या दुसऱ्या दिवशी जेव्हा देवी आमची बाहेर म्हणजे सासरी जाते, त्यावेळेला मला अनुभवास आलेली गोष्ट, आपण देवी जेव्हा आमच्या मंदिरातून म्हणजे माहेरच्या मंदिरातून जेव्हा ती जात असते तेव्हा तिची पालखी ही खूप जड लागते, तिच्या डोळे थोडेसे पाणावलेले दिसतात. त्यावेळेला जे बेभान होऊन जी तरुण मंडळी असते किंवा वयोवृद्धसुद्धा माणसं असतात, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन बालय ग डिंगलय असा एक मोठा नाच करत असतात, डान्स करत असतात. त्याच्यामध्ये रंग म्हणजे गुलाल वगैरे उधळत एक आनंद उत्सव साजरा करतात. पण कुठल्याही प्रकारची वाद भानगड कधीही होत नाही आणि कोणालाही मार बरे कधी लागत नाही. ही आमच्या देवीची खरी भक्ती आहे.